नमस्कार, न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। विषय आहे आजचा भाजपची जी विधान परिषदेची यादी आहे उमेदवारांची ती जाहीर झालेली आहे। त्या यादीमध्ये भाजपने एकदम जातीय समीकरण जे आहे अगदी व्यवस्थित बॅलन्स केलेलं बघायला मिळतं। विशेष म्हणजे लोकसभेच्या निकालानंतरची ही यादी आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे। त्यामुळे अपेक्षितच होतं जे नावं बाहेर येत होती तीच नावं प्रत्यक्ष यादीत आपल्याला बघायला मिळाली। कारण भाजपसाठी ते खूप गरजेचं होतं, कारण लोकसभेत ज्या पद्धतीने भाजपला फटका बसला विशेष करून मराठवाड्यात, त्यामुळं आणि विशेष करून बीडमध्ये जे जातीय राजकारण झालं, पंकजा मुंडे अक्षरशः काही हजार मतांनी पडल्या, त्या पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करणं भाजपला गरजेचं होतं किंवा ती भाजपची गरज होती। म्हणून भाजपला त्यांचं पुनर्वसन करावं लागलं आणि ते यादीत दिसलं। सर्वात महत्त्वाचं हा गेली 5 वर्ष आपण बघत होतो म्हणजे पंकजाताई आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं शीतयुद्ध लपून राहिलेलं नव्हतं, पण नंतर दोघांनी जुळून घेतलं। पण सातत्याने प्रत्येक वेळी भाजपची कुठलीही यादी असली म्हणजे विधान परिषद असो की राज्यसभा, पंकजा मुंडेंचं नाव यादीत चर्चेला जायचं, पण प्रत्यक्षात त्यांना तिकीट काही मिळायचं नाही। पण त्याच पंकजा मुंडेंची शिफारस देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केली, कधी लोकसभा निकालानंतर। म्हणजे लक्षात बघा, राजकारणात नेहमी म्हणतात कधीच कोणी कोणाचं कायमचं शत्रू आणि कायमचा मित्र नसतं। म्हणजे परिस्थिती कधी कोणाला काय करायला लावेल त्याचं एकदम नमुनेदार उदाहरण म्हणतात राजकारणातलं। म्हणजे राजकारण आहे, शेवटी कधी काय होईल सांगता येत नाही। जे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतात कधी काळी तेच मित्र बनतात, तेच इथं आणि एकमेकांची गरज म्हणून, राजकारणातली गरज म्हणून, भाजपची गरज म्हणून आज ते त्याच देवेंद्र फडणवीसांनी पंकजाताईचं नाव केंद्राकडे लावून धरलं, शिफारस केली, तशा बातम्या तशा प्लॅन केल्या गेल्या आणि आता त्यांना मंत्रिपदही मिळणार असं बोललं जातंय। स्वाभाविक आहे, कारण ज्या पद्धतीने रिॲक्शन आली बीडमध्ये पंकजाताईचा पराभव झाल्यानंतर, ती रिॲक्शन भाजपला एकदम तो पराभव त्या समाजाला प्रचंड जिव्हारी लागला होता। मी 2 मुलांनी तर आत्महत्याही केल्या, नंतर पंकजाताईंनीच जाहीर सांगितलं की जर तुम्ही आत्महत्या केली तर मी राजकारण सोडून देईल। मग तो प्रकार थांबला। त्यानंतर तिथं लक्ष्मण हाके यांच्या माध्यमातून जे आंदोलन उभारलं, ओबीसी बांधव तिकडले सगळे एकवटले। म्हणजे आतापर्यंत ओबीसी बांधव जातीत विभागला होता, विखुरला होता, तो पहिल्यांदा मराठवाड्यात ज्या पद्धतीने पाडापाडीचं राजकारण झालं, ठरवून ओबीसी उमेदवार पाडले गेले जरांगे समर्थकांकडनं। म्हणजे जरांगेंनी तर जाहीरच सांगितलं होतं, ते नंतर म्हणतात की मी केलं नाही, पण उघड आहे जरांगे इफेक्ट तिथं मराठवाड्यात दिसला। मग तसं नसतं तर मग फक्त छत्रपती संभाजीनगरची जागा घुमरेंची कशी निवडून येते आणि बाकीच्या माहिती जागा कशा पडतात, हा प्रश्न जाहीरपणे विचारला जातो। त्याचं कारणच आहे कारण अख्ख्या मराठवाड्यात जातीचं राजकारण झालं, मग त्याची झळ तमाम ओबीसी बांधवांना बसली। म्हणून ओबीसी बांधव मराठा आरक्षणाचं आंदोलन होतं खरं तर, पण त्याचे असे जातीचे साईड इफेक्ट म्हणजे खरं तर यापूर्वी अनेक मराठा आंदोलन झाली, पण यापूर्वी अशी जातीची थेट झळ कधी बसली नव्हती। समाज खरं तर 10 वर्ष मागे गेला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, जाती तेढ जी निर्माण झाली। म्हणून जे ओबीसी बांधव जागृत झाला हाकेंच्या आंदोलनाच्या माध्यमातून, सगळे ते पंकजाताईचे समर्थक होते, ते काही लपून राहिले नाही। सगळे धनंजय मुंडे, पंकजा मुंडे स्वतः त्या व्यासपीठावर गेल्या पहिल्यांदा। खरं तर याच पंकजाताईंनी धनंजय मुंडेंनी ज्यावेळेस ओबीसी मेळावे होत होते मराठवाड्यात, भुजबळ घेत होते स्वतः अंबड साईडला इकडे तिकडे, तेव्हा त्यांनी लांब राहणं पसंत केलं, कारण त्यांना असं वाटत होतं आपण जर त्या व्यासपीठावर गेलो तर मराठा समाजाचा रोष आपल्याला पत्करावा लागेल बीडच्या आगामी लोकसभेत। पण झालं उलट त्यांचाच पराभव झाला। म्हणजे जे व्हायचं ते जातीचं राजकारण झालंच। मग शेवटी ते कुठेतरी ज्याला आपण जातीचे समीकरण पुन्हा त्यांच्या लक्षात आलं, पुन्हा त्यांनीच सगळं बळ दिलं या सगळ्या हाकेच्या आंदोलनाला। आणि जे भाजपला अपेक्षित ध्रुवीकरण होतं जातीचं, ज्या फटका बसला होता भाजपला मराठा आंदोलनाचा, मग त्याला व्हाईस वर्सा म्हणून ओबीसी आंदोलन उभं राहणं गरजेचं होतं, ते उभं राहिलं। म्हणूनच मग आता भाजपची गरज म्हणून भाजपने पुन्हा तब्बल 5 वर्षानंतर जवळपास आता काही महिने बाकी आहेत आता आगामी विधानसभेत त्यांचा पराभव झाला होता परळीत, आपल्याला माहिती आहे। त्यानंतर त्याच भाजपने पंकजाताईंना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आणि त्यांचं आमदारकी ज्याला आपण राजकीय पुनर्वसन म्हणून, नंतर कधी त्यांना मंत्रिपदही मिळू शकतं थेट, कारण ओबीसी समाजाच्या भाजपचे ते एक मोठ्या नेत्या आहेत, म्हणून भाजपला ते करावं लागलं, त्यांची गरज होती ती। हे झालं भाजपच्या पंकजाताईचं आत्ताच्या उमेदवारीचं। हे दुसरं उमेदवार परिणय फुके, ते विदर्भातले कुणबी समाजाचे आहेत, ते देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे आहेत। विदर्भातही कुणबी आंदोलन सगळं उभारलं होतं, आपण बघितलेलं बबन तायवाडे यांच्या माध्यमातून जरांगेच्या विरोधात। म्हणजे त्यांनाही बघा भाजपची यादी जर आपण अॅनालिसिस केली ना, बरोबर कुणबी पहिलं वंजारी पंकजा मुंडे, दुसरे
आपले परिणय फुके कुणबी, तिसरे योगेश टिळेकर माळी. बघा ह्या योगेश टिळेकर जे हडपसर मतदारसंघाचे माजी आमदार राहिले, मागच्या वेळेस काही मतांनी पडले ते, त्यांच्या उमेदवारीमुळे त्यांना विधान परिषद दिली गेल्यामुळं हे स्पष्ट झालं की अजितदादा आता महायुतीतच राहणार आहेत, किमान विधानसभा महायुती एकत्रच लढणार आहे. म्हणून स्पेसिफिक आम्ही देवेंद्रजींना हा प्रश्न विचारला की आता ह्या आधीचा अर्थ असा समजायचा की अजितदादा सोबत येतो म्हणे, तुमच्या मनात काही शंका आहे का? याचाच अर्थ महायुती ही एकत्रच लढणार. म्हणजे अगोदर बोललो होतं भाजपला अजित पवार नकोसे झालेत, प्रत्यक्षात तसं नाही. भाजपची गरज आहे, भाजपला येणी आहो पुन्हा सत्ता ठेवायची, म्हणून भाजपने अजित पवारांसोबत घ्यायचं ठरवलेलं दिसतंय. कारण जे हडपसरमध्ये जर सध्या सिटिंग एमएलए जे आहेत चेतन तुपे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे आहेत, त्याच्यामुळे त्यांना तिथं ऑब्व्हियसली ती सीट लागणार आहे. म्हणून तिथले भाजपचे काही मतांनी पराभूत झालेले योगेश टिळेकर आहेत, माळी समाजाचे भाजप युवा मोर्चाचे ते अध्यक्षही राहिलेले आहेत, त्यांना विधान परिषद दिली गेली भाजपकडनं. म्हणजे एका अर्थ अजित पवार हे महायुतीतच राहणार, विधानसभा एकत्रच लढणार महायुती. स्वतः देवेंद्र फडणवीसांनीच हे जाहीर केलेलं आहे. हे झाले 3 उमेदवार. चौथा उमेदवार आहे अमित गोरखे, हे मातंग समाजाचे, RSSशी कनेक्टेड आहेत पहिल्यापासून, गरीब घरातनं. खरं तर मूळचे नगरचे श्रीगोंदा तालुक्यातले, पण गेली 30-40 वर्षे पिंपरी चिंचवड परिसरात उद्योगनगरीत स्थायिक आहेत, तिथं चांगलं काम करतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे रमेश कदम जे मोहोळचे आमदार तिकडले, त्यांच्यामुळे अण्णाभाऊसाठी आर्थिक विकास महामंडळ बदनाम झालं होतं त्या भ्रष्टाचारामुळे. त्यानंतर यांनी ते सगळं आर्थिक विकास महामंडळ अण्णाभाऊसाठी पूर्णपणे सावरलं, त्याची घडी बसवली. म्हणजे चांगला कार्यकर्ता आहे, उच्च शिक्षित आहे, त्याची शिक्षण संस्था आहे त्यांची, म्हणून त्यांना उमेदवारी भाजपने दिलेली. कारण भाजपला जो संविधानाच्या जे मध्ये जे नॅरेटिव्ह सेट केलं विरोधकांकडनं, त्याच्यामुळे भाजपपासून दलित समाज दुरावला गेला होता असं बोललं जातं. म्हणजे मुस्लिम आणि दलित समाज भाजपकडनं लोकसभेत बऱ्यापैकी दुरावला गेला, तो पुन्हा जवळ आणण्यासाठी भाजपने हे जाणीवपूर्वक मातंग समाजाला ही संधी दिलेली विधान परिषद. हे झाली चौथी उमेदवारी. आणि 5वी उमेदवारी आहे हे आपले सदाभाऊ खोत, शेतकरी नेते, रयत शेतकरी संघटनेचे. ते गेली अनेक वर्ष ते मागणी करत होते मला विधान परिषद द्या. पण ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा दारुण पराभव झाला, भाजपला फक्त एक जागा सोडली पुण्याची आणि साताऱ्याची, ते साताऱ्याची काही मतांवर आली पिपाणीमुळे. मग भाजपला पुन्हा तिथं एक शेतकरी घटक जो आहे आपल्यापासून दुरावला गेला. अख्ख्या लोकसभेत जे म्हणतात की जरांगे फेक, पण तसं नाही. लोकसभेत शेतकरी दुरावला गेलेला भाजपपासून. म्हणून शेतकरी म्हणजे नगर असेल, तिकडे नाशिक असेल, हे जे म्हणजे 3 पिकं बेसिकली सोयाबीन, कापूस आणि आणखीन हे बाकीचे जे पिकं आहे, याच्यापासून शेतकरी जो दुरावला गेलेला आहे, दूध, हे 3 घटक जे आहेत, ह्या 3 शेतकरी घटकांमुळे भाजप लोकसभेला प्रचंड मोठा फटका बसला. म्हणजे जवळपास जे भाजप 20 पुढं असायचं, म्हणजे मागच्या वेळेस 41-42 भाजप महायुतीने सगळ्या जागा घेतल्या होत्या, पण त्याच भाजपला अक्षरशः 9 जागांवर समाधान मानावं लागलं. मग एवढा दारुण पराभव भाजपचा महाराष्ट्रात अलीकडच्या काळात कधीच झाला नव्हता लोकसभेला. म्हणून भाजपने ठरवलं की शेतकरी घटक आपल्यासोबत राहायला पाहिजे. म्हणून सदाभाऊची लॉटरी लागली आणि सदाभाऊला पुन्हा एकदा विधान परिषद मिळालेली. त्यामुळं हे जे 5 नावं आहेत, म्हणजे जातीचं समीकरण केलं तर पहिले पंकजा मुंडे वंजारी, दुसरे परिणय फुके कुणबी, तिसरे योगेश टिळेकर माळी, चौथे अमित गोरखे हे मातंग आणि 5वे सदाभाऊ खोत मराठा. म्हणजे 5ही जातींना व्यवस्थित बॅलन्स करत भाजपने यादी जाहीर केलेली आहे. म्हणजे भाजपला मराठाही सोबत हवाय, माळी हवाय, वंजारी हवे, सगळे म्हणजे बहुजनही हवेत आणि मराठा हवे. पण आतापर्यंत जर अनालिसिस पाहिलेलं, म्हणजे एक ऑब्झर्वेशन, भाजपचा DNA हा नेहमी ओबीसींचा राहिलेला आहे. पण गेल्या 5 वर्ष झालं काय की हे ज्या पक्षांतर्गत सत्तेच्या रस्सीखेचीमध्ये स्पर्धेमध्ये ओबीसी एक करून ओबीसी लीडर बाजूला साईडला अडगळीत पडल्यासारखं चित्र निर्माण झालं होतं. त्यामुळे ओबीसी समाज जो बांधव आहे तो भाजपवर काहीसा नाराज झाल्याचं चित्र बघायला मिळत होतं. तो बॅलन्स कुठेतरी आता भाजपने याआधी जाणीवपूर्वक केला आणि ते आपल्याला बघायला मिळतंय. म्हणजे पहिल्यांदा सर्वात महत्वाचं पंकजा मुंडेंना इथं संधी मिळणं हे सर्वात महत्वाचं भाजपचं एक महत्वाचं पाऊल मानलं जातंय. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर म्हणजे भाजपला जो मराठवाड्यात फटका बसलेला आहे ते कुठेतरी रिगेन करण्यासाठी सगळे पुन्हा ओबीसी बांधव, जे भाजपचं पहिलं यापूर्वीचा फॉर्म्युला होता माधव फॉर्म्युला, तो भाजपने पुन्हा एकदा ज्याला आपण म्हणू
रिॲक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न चालवलेला असतो या सगळ्या विधान परिषद यादीवरनं. त्यामुळं आगामी काळात जे भाजपमध्ये सत्ता संघर्षासाठी जे पहिल्या नंबर 1-2चे जे नेते होते त्यांची जी रस्सीखेच स्पर्धा सुरू होती ते पहिल्यांदा सगळं गुंडाळून ठेवलेलं आहे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने. बाबांनो, आता खूप झाली तुमची पक्षांतर्गत भांडणं, आता आम्हाला रिझल्ट पाहिजे. लोकसभा गेली तुमच्या हातातून महाराष्ट्रातली, म्हणजे महाराष्ट्रात फक्त एवढ्या कमी जागा पहिल्यांदाच भाजपला मिळाल्या 9 जागा. म्हणून भाजपला विधानसभेत ती पुन्हा चूक होऊ द्यायची नाही म्हणून भाजपने जाणीवपूर्वक ही यादी जर बघितलं मी किंवा प्रदेश भाजपनेच ही सगळी नावं पाठवली. स्वतः फडणवीसांनी पहिल्यांदा पुढाकार घेतला पंकजा मुंडेंच्या तिकिटासाठी, हे सर्वात विशेष म्हणावं लागेल. म्हणूनच थोडक्यात भाजप देर आहे दुरुस्त आहे असंच ह्या सगळ्या राजकीय समीकरणाच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे बघूया ह्या ज्या राजकीय विधान परिषद यादीचा भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत नेमका कसा आणि किती फायदा होतो हे पाहणं मोठं औत्सुक्याचं असणार आहे. थोडक्यात भाजप पुन्हा एकदा राज्यात सत्ता आणायची असेल तर ही सगळी जातीय समीकरणं, राजकीय समीकरणं भाजपला घडवून आणणं गरजेचं होतं आणि त्या यादीत हेच आपल्याला सगळं पराजित होतं आणि आपल्याला बघायला मिळतं. यासंबंधी जे काय अपडेट असेल आपण यापुढे सांगत राहू. पण तुर्तास एवढंच. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.